जय शिवराय. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थांची एक अहमहिका जणू काही लागलेली आहे की इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने कसं सांगितला जाईल आणि एक इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे की अनावधानानं होतंय हे खरं तर कळत नाहीये. म्हणजे आधी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरतेच्या लुटीविषयी विधान केलं आणि आता आरएसएसचे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांनी विधान केलं, एक मोघम विधान केलं खरं तर पुण्यामध्ये बोलताना की ते सगळं टिळकांनी शोधून काढलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीविषयी हे विधान होत असताना खरं तर यामध्ये दुरुस्ती ही योग्य वेळी होणं गरजेचं आहे आणि यामध्ये लोकमान्य टिळकांचं योगदान या समाधीमध्ये होतं का, ही समाधी नेमकी कोणी शोधून काढली, त्यासाठी खरं तर आजचा व्हिडिओ. आपल्याला सगळ्यांना हे ठाऊक आहे की 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी खरं तर छपाई भारतात सुरू झाल्यापासूनचं पहिलं शिवचरित्र लिहिलं, जे पोवाडा रूपी होतं, ज्यामध्ये कुळवाडी भूषण या शब्दाचा उल्लेख या पोवाड्यामध्ये या शिवचरित्रामध्ये आहे. आणि 1880 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही शोधली. असं म्हणतात की 1818 साली इंग्रजांच्या ताब्यात रायगड गेल्यानंतर इंग्रजांनी तिथला राबता बंद केला होता आणि त्यामुळे ही समाधी दुर्लक्षित होती आणि जवळपास 1818 ते 1880 हा जवळपास 60 वर्षांचा जो कालखंड आहे, या 60 वर्षांच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी ही दुर्लक्षित होती. तिथे झुडपं माजली होती. ही झुडपं साफसूफ करून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते लोकमान्य टिळकांनी नाही, ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. हा इतिहास आहे. आणि ही समाधी बांधली कोणी होती तर सुरुवातीला ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी, शंभूराजांनी ही समाधी बांधली होती आणि त्यानंतर 1818 ते 1880 या काळामध्ये ही समाधी झाडाझुडपांनी वेढली गेली होती. ती झाडझुडपं साफ करून ही समाधी लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम हे खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. 1895 साली लोकमान्य टिळकांनी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी श्री शिवाजी स्मारक फंड या नावानं खरं तर या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली आणि नंतर या फंडाचं नाव श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ असं काहीतरी करण्यात आलं. परंतु समाधीमध्ये लोकमान्य टिळकांचं समाधीच्या जीर्णोद्धारामध्ये हे नक्कीच योगदान आहे. हा फंड सुरू करण्यामध्ये योगदान आहे, परंतु समाधी शोधण्याचं काम जे आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा कुठल्या तरी चुकीचा नॅरेटिव्ह हा हळूहळू रुजवत जायला, हळूच एक पिल्लू सोडून द्यायचं आणि नंतर मग हळूहळू तोच खरा समज आहे हा होऊ नये, यासाठी खरं तर माझं जे काही माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केला. जय शिवराय.